मुजरा त्याचप्रमाणे आज इथे उत्कृष्ट असा साऊंड लावलेला आहे ते म्हणजे आमचे साऊंडवाले दादा सचिन दादा कोळंबे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते। तसेच साहिल लवंडे यांच्या कलाकारांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझ्या दुसऱ्या वारीला मी सुरुवात करते। आता बघा बुवा भरपूर काय बोलून गेलेले आहेत बरोबर, त्यांच्या वेळी आवाज येत होता तसाच आवाज तुमचा आला पाहिजे। हा आता बघा बुवांनी बारी केली, बुवांना जशी बारी करायची होती तशी त्यांनी केली। आता बुवा ओ साहिल बुवा आता मी बारी करते त्याकडे नीट लक्ष असू द्या। हा पहिल्यांदाच बुवा काय म्हणतात, तुला प्रेमाने करीतो तुला वाकुनी करीतो, आणि नंतर बोलतात मुजरा मुजरा मुजरा, त्यानंतर काय बोलतात तुला उभ्याने करीतो तुला प्रेमाने करीतो मुजरा मुजरा मुजरा। बुवा आधी मला सांगा, आधी बरोबर बोलल्या तुला प्रेमाने करीतो, हा त्यानंतर बोलतात तुला वाकुनी करीतो। हा त्यांना काय बोलायचं होतं ते मला समजलंय। हा त्यानंतर बोलतात काय मुजरा, नंतर बोलतात तुला उभ्याने करीतो। बुवा आधी मला सांगा उभ्याने कुणी मुजरा केलेला? हा वाकून मुजरा करतात हे माहितीये, या बुवांना शिकवा कुणीतरी। हा बुवा उभ्याने कुणी मुजरा केलेला असो। त्यानंतर बघा बुवांना काय सांगायचं आहे, शक्ती तुरा खेळ नाही तो अवघड घाट आहे, समजू नको वेड्या ही भूमी सपाट आहे, प्रत्येकांची लागलेली ती एक वाट आहे, आणि तोरा दाखवू नको साहिल बुवा, कारण या वैदेही शेलारशी तुझी गाठ आहे। आता बुवांची गवळ, बुवांच्या गवळणीची चाल काय होती, ला 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 ला। बुवा काय बोलून गेले, माल वरून दिसताना, पुढे आणखीन काहीतरी बोलले, त्यानंतर काय बोलतात, माझ्या मनाला बसलाय शॉक, माझ्या मनाला बसलाय शॉक, गहंडीला पडलेला पाहून भोक। बोले ना बुवा, तुम्हाला काय बोलायचं होतं हे मला समजलंय, तुम्हाला पण समजलं असते। आता त्या गवळणीला कटिंग कशी देते त्याकडे नीट लक्ष असू द्या। बघा काय म्हणायचंय, दया दुधाचे माठ मी करून ठेवलेत ब्लॉक, ब्लॉक म्हणजे काय बंद बरोबर, दया दुधाचे माठ मी करून ठेवलेत ब्लॉक, माल दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक। आता मला सांगा त्या सगळ्या गवळणी, हा सगळ्या गवळणी दही दुधाचे माठ विकायचे बरोबर, तर माठ विकायचे तर ते कशाला राहतील घरी पडून, म्हणून काय बोलले, माल दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक, मग पाहुणी पडलाय शॉक, सगळे माठ आहेत ते विकले गेलेले आहेत, म्हणून तुला पाहुणी पडलाय शॉक, रेखाना तुझ्या तोंडाला लाव जरा लॉक, तुला पाहुणी पडलाय शॉक, रेखाना तुझ्या तोंडाला लाव जरा लॉक। बुवा तोंडाला बोलायचं नाही तर बुवांना काहीतरी वेगळं ऐकायला जाईल। हा म्हणून काय बोलायचंय, दया दुधाचे माठ मी करून ठेवलेत ब्लॉक, दया दुधाचे माठ मी करून ठेवलेत ब्लॉक, माल दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक, माल दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक, तुला मी पडलाय शॉक, तुझ्या तोंडाला लाव
वाजवली होती. तर बुवांचं काय म्हणणं आहे की बाई तुम्ही शक्ती तुरा करताय की नमन करताय? आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा, आपल्या कोकणची लोककला म्हणजे शक्ती तुरा नमन, बरोबर बरोबर आहे की नाही? मग या बुवांना कोण समजावेल आता? नमन आणि शक्ती तुरा. आता त्यांनी गवळण त्यांना वाजवाशी वाटली म्हणून त्यांनी वाजवली. आणि या बुवा काय म्हणतात की नमन करताय की शक्ती तुरा? हा असो. त्यानंतर बघा बुवांना काय सांगायचं आहे. बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतःच नटत असतो. बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतः नटत असतो. साहिल बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, हो साहिल बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, कारण या वैदेहीची गायकी पाहतात भल्या भल्याना घाम फुटत असतो. आणि काय म्हणायचंय? कारभारी दमान, कारभारी दमान, होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान. बघा शास्त्रात विषय आहे कसा घ्यायचा. किती हलवतो दमान, अंग भिजल ह्याच घामान. बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या बरं का. किती हलवतो दमान, अंग भिजल ह्याच घामान, तरी हलवून काय उठत नाही, तरी हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. बघा काय म्हणायचंय. त्या कुंभकर्णाचा विषय आहे. कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. आणि जेव्हा ते रावणाला कुंभकर्णाची गरज असते त्या रामाचं हरण करण्यासाठी, तेव्हा तो रावण त्याच्या सर्व सेवकांना पाठवतो त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी. आणि त्यांच्या हातात भरपूर अशा गोष्टी असतात त्या कुंभकर्णाला उठवण्यासारख्या, पण तो कुंभकर्ण काही उठत नाही. म्हणून काय म्हणाले, तरी हलवून काय उठत नाही. हलवून काय उठत नाही म्हणजे कोण? तर तो कुंभकर्ण. हा, तरी हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. हलवून काय किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान.
शेतात काम करणारा कधी थकत नाही, आम्हाला बोलण्याची कोणाला ताकद नाही, कारण आम्ही सुद्धा कुणासमोर वाकत नाही. आणि मी सांगते शाहीर वैदेही कुणा पुढे कधी झुकत नाही. आणि म्हणून एक मजेशीर विषय आहे, सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब थेंब गळ. बघा सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून, काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळीन तापून, अहो काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळीन तापून. मेल्या बघतोस कार रापून. आता बघा ती कोळीन मच्छी विकायला बसलेली आहे तिथे, आणि म्हणून तो एक गिराईक आलेला आहे तिच्याकडे, आणि तो फक्त मच्छीकडे बघतोय. म्हणून ती काय बोलते, मेल्या बघतोस कार रापून. अरे मेल्या बघतोस कार रापून. देव का निवटा कापून. मेल्या बघतोस कार रापून. देव का निवटा कापून. आता निवटा म्हणजे काय, बुवा मच्छी, मच्छीचं नाव आहे निवटा, नाहीतर बुवानं कुठला तरी दुसरा निवटा वाटायचा. हा म्हणून काय म्हणाले, किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळी टाकून. मेला बघतोस कार रापून. मेला बघतोस कार रापून. देवका निवटा कापून. मेला बघतोस कार रापून. देवका निवटा कापून. मेला बघतोस कार रापून. देवका निवटा कापून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळी टाकून. मेला बघतोस कार रापून. देवका निवटा कापून. मेला बघतोस कार रापून. एक श्रद्धांजली गीत घेत आहे. त्यानंतर अजून एक
आपल्या काळकाई देवीचं गाणं घेणार आहे आणि माझी मी दुसरी बारी संपवणार आहे. तर बघा, 3 वर्षाची ती चिमुकली आणि तिच्यावरती त्या 23 वर्षाच्या मुलग्याने तिच्यावरती अत्याचार केला. ही आत्ताच नुकतीच घडलेली घटना आहे. तर तिला श्रद्धांजली मी अर्पण करीत आहे. नीट लक्ष असू द्या. सगळ्यांचं शब्दाकडे नीट लक्ष असू द्या. आणि जी तिची आई आहे, त्या चिमुकलीची आई आहे, त्या चिमुकलीचं नाव म्हणजे यज्ञा. तिची आई आहे आणि तिची आई वाट बघते की आपली मुलगी परत कधी येईल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, सांज सकाळ अंगणी खेळ 3 वर्षाची चिमुकली बाळ खेळता खेळता पळवून नेली नराधमानी. ती घरात होती आणि घरातून तिला उचलून त्या मुलग्याने नेला आणि तिच्यावरती अत्याचार केलं तर केलं. तिला त्या रानात फेकून दिलं आणि तिच्यावरती दगडीने वार करून तिचा चेहरा सुद्धा नाहीसा करून दिला. आणि म्हणून काय म्हणायचंय, सांज सकाळ अंगणी खेळ 3 वर्षाची चिमुकली बाळ खेळता खेळता पळवून नेली नराधमानी. आणि म्हणून ती आई काय म्हणते, थकली रे आई यज्ञा तुला शोधुनी वाट की पाहू तुझी येना परतुनी.
बघा काळकाई मातेचं एक गीत सादर करीत आहे आणि तसेच हा शक्तितुराचा कार्यक्रम आयोजित केलेला तो म्हणजे प्रथम वर्धापन दिन सोहळा निमित्त म्हणून एक छोटस गीत सादर करते आणि माझी मी दुसरी वारी संपवणार आहे. बघा काय म्हणायचंय. साजने माझ्या बाया भूकलान ग, साजने माझ्या बाया भूकलान ग. आणि जर सगळ्यांना आवडलं, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नाचू शकता, एन्जॉय करू शकता. हा बघा काय म्हणायचंय. प्रथम वर्धापन दिन सोहळा गाजतोय आज आनंदाचा, प्रथम वर्धापन दिन सोहळा गाजतोय आज आनंदाचा. ऐनवली या गावाचा, ऐनवली या गावाचा होतोय गजर गजर काळकाई मातेचा, होतोय गजर गजर झोलाई मातेचा. Thank you.